12वा अध्याय 121वी ओवी 10व्या श्लोकावरचं विवरण करत असताना माऊली असं म्हणते की हे अर्जुना, कर्म करत असताना तुझी जी प्रवृत्ती आहे कर्म करण्याची अथवा कर्म न करण्याबद्दलची तुझी जी प्रवृत्ती निवृत्ती आहे, या दोन्ही प्रवृत्ती निवृत्ती इथं काहीतरी एक ओझं आहे, मी करणार नाही, ते ओझं टाकून दे. म्हणजे काय होईल त्याचं फळ? तर अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई, तू माझ्या स्वरूपाला येऊन पोचशील. बरं का, तू माझ्या स्वरूपाला येऊन पोचशील. 12वा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. भक्तियोग सांगत असताना माऊलीनं त्या ठिकाणी 10व्या श्लोकापर्यंत अभ्यासयोग सांगितला. आणि अभ्यासयोग जमत नसेल तर काय कर? प्रवृत्ती निवृत्तीचं ओझं टाकून दे. मी करता आहे, मी करणार आहे, करणार नाही असं जे का तुला वाटतं ते टाकून दे. म्हणजे काय होईल? माझी प्राप्ती तुला होईल. म्हणजे सहज प्राप्तीचा उपाय या ठिकाणी सांगितलाय. या ओवीचा अति विशेष अनुभव ही असणारी ही ओवी आहे बरं का. संतांनी सांगितलेला मला वाटतं संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सार या ओवीमध्ये म्हणायला काय हरकत नाही अशी असणारी ओवी आहे. कर्म करत असताना जीवाला कर्मयोगी, आता कर्म सांगत असताना 4था अध्याय सांगितला. जीवाला कर्मयोगी ठरवलेलं आहे शास्त्रानं, माऊलीनं बरं का, गीताशास्त्रानं. कर्मयोगी का? कर्मामुळेच जन्म, स्थळ, कारण, जागा सगळं फिक्स केलं. मरण सुद्धा कर्मानंच ठरवलं. स्थळ, कारण, वेळ ठरवली. आणि तुका करीना बोबाट, प्रारब्धाची भरे पोट. कर्मच जन्मापासून मृत्यूपर्यंत पोट भरतं. पण झाल्यानंतर पुन्हा काय? आणि आहे की कर्म शिल्लकच आहे की तिन्ही अंगानं, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. त्यामुळं जीव हा खऱ्या अर्थानं कर्मयोगी आहे. त्याला आणि पुन्हा मुंडन करा आणि भगवे कपडे नेसायची काही गरज नाही. हा स्वभावता कर्मयोगी आहे. मुळात कोठे जीव निराळा, या अंगानं पण कुठं कर्मयोगीच आहे, योगीच आहे तो. मुद्दाम योगी व्हायची काही गरज नाही. आता इथला कर्मयोगी कर्माच्या अंगानं म्हटलेला आहे. म्हणून आता तो कर्मयोग सांगत असताना कर्म संन्यास योग पण सांगितला. प्रवृत्ती निवृत्तीचं ओझं टाकायचं असेल तर काय कर? तुला कर्म करावं लागेल, विकर्म करावं लागेल आणि अकर्म करावं लागेल. आणि हे करत असताना प्रवृत्ती पण असणार आहे आणि निवृत्ती पण असणार आहे. त्या अंगाने तुला हे ओझं टाकावं लागणार आहे. आता काही वेळा शिवाजी महाराजांच्या बद्दलची पहिलीतली माहिती, 10वीतली माहिती आणि PhDतली माहिती स्तरानुसार फरक असणार आहे. तसे कर्माचे व्याख्या ग्रंथानुसार बदलतात. जसा ड्रायव्हर बदलला की गचके बदलतात. कर्म म्हणजे काय? शरीराकडून होणारे व्यवहार, त्याला कर्म म्हणू. म्हणजे एकनाथी भागवतात सांगितले शरीर जे कार्य करते त्याला कर्म म्हणा. पण गीताशास्त्र असं सांगतं अव्यक्तातून जगताची उत्पत्ती, स्थिती, लय याला कर्म म्हटलेलं आहे. विकर्म कशाला म्हटलंय हे तर तुम्ही वाचलेल्या व्याख्या जरा तडा जाणार असाय बरं का थोडस. विकर्म कशाला म्हटलंय तर म्हणजे विहित कर्म, जे नित्य असेल, निमित्त असेल आणि प्रायचित कर्मही असेल बरं का. हे तिन्ही करत असताना विहित म्हणून जर करत असशील तर प्रवृत्ती निवृत्तीचं ओझं राहणार नाही. आणि अकर्मही तुला करायचंय. म्हणजे अकरणीय आहे ते अकर्म. गुरुला कसं मारू, आजोबाला कसं मारू, आणि कसा असला तर माझा चुलत भाऊ आहे त्यांना मी कसं मारू, असं जे तुला वाटतं हे तुला वाटणं मी कर्म करणार, मी ह्यांना मारणार, मी मारणार नाही. करणे अथवा न करणे हे अवघे वरती सांगितले व त्याच्यावरती या ओवीच्या वरती सांगितले. चल तसे जेणे परमात्मेने. अरे कर्म करून कर्म करताना अकर्ता तो आहे, भोगताना अभोगता तो आहे. तू व्हायच्या नादाला लागून तुला व्हायचं असेल तर काय करावं लागेल? कर्त्याचं कर्ते पण टाकावं लागेल, प्रवृत्ती टाकावी लागेल, निवृत्ती टाकावी लागेल, प्रवृत्ती निवृत्तीतलं ओझं टाकावं लागेल बरं का. तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल, तू माझ्याकडे येशील. असा विषय आहे थोडासा असलेला तो. आता कर्म करायला सांगितलं, निष्काम, स्वधर्म. अर्जुना मी तू युद्ध करणार नाही म्हणतोस, का करणार नाहीस? तुला करावं लागेल. वर्णाश्रम प्रारब्ध कर्मानुसार वर्णाश्रमात जिथं आलेलं आहे तिथलं स्वधर्म म्हणजे कर्तव्य ते करावंच लागेल. आणि स्वकर्म, वर्णाश्रम धर्मानुसार स्वधर्म आणि स्वकर्म. माझ्या माहितीनुसार ज्ञानेश्वरीला 2च टिकू आहेत. एक ज्याचं त्याचा स्वधर्म वर्णाश्रमाच्या आधारे आणि त्यानं तिथं करायचं स्वकर्म, दुसऱ्याचं नव्हे. स्वधर्म आणि स्वकर्मासाठी अर्जुनाला एवढं सांगितले तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म आहे, आव्हान दिल्यानंतर युद्ध करणं. मी करणार नाही म्हणणारा तू कोण आहेस? यांना मारणार नाही म्हणतोस, तुझ्या अगोदर काय मिली का नाही, जन्माला आलीत का नाहीत, तू हे ठेवल्यानंतर मरणार आहेत का नाही, जन्माला येणार आहेत का नाहीत, याचा कर्ता तू आहेस का? तुला व्हायचं असेल तर हे कर. प्रवृत्ती निवृत्तीचं ओझं टाक, तूच याचा मालक होशील. अखंड चित्तेवरती स्वरूपाला तू पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अर्जुनाला ओझं टाकायला सांगितलं. कशातलं? प्रवृत्तीतलं आणि निवृत्तीतले 2 अंग आहेत, डावं उजवं. थोडंसं अंग राहतं आपल्याला. ओझं म्हणजे काय? असलेल्याचं काय नसलेल्याचं. बऱ्याच वेळा आपण नसलेल्याचीच ओझी घेतलेली आहे. असलेल्याचं ओझं कुठं नाही आहे आणि नाही 2 गोष्टी आहेत. पहिल्या विचारसागरमध्ये ब्रह्म भावरूप आहे का अभावरूप आहे? भावरूप आहे. आहे ते ब्रह्म
नाही ती माया. त्यामुळे आहे, लक्षात आलं का? कर्म करावं लागेल, कर्म करावं लागेल. आणि कर्म जर नाही केलंस तर काय करावं लागेल? दोन गोष्टी आहेत. ओझं आपण कशाचं घेतो? असलेलाच घेतो का नसलेलाच घेतो? मुळात आपण अगोदर होतो का हा एक पुन्हा प्रश्न. या देहानं होतो का? नाही आहे. ओझं घेऊनच आलो का बिन ओझे चालूय? बरं, राहणार आहे का? नाही बी राहणार. पण माझ्या हातात काय आहे का? काय नाही. म्हणजे असलेलं ओझं का नसलेलं ओझं? नसलेलंच ओझं घेऊन आपण जगायला आलोय. देह माझा आहे, बायको माझी आहे, गाव माझा आहे का गली माझा आहे का देश माझा आहे? काय माझा आहे? त्यातलं काहीच माझं नाही. म्हणजे सगळं माझं माझं म्हणणं हे ओझं नाही का? एक जुन्यातला दृष्टांत सांगतात फार छान प्रकारे. पूर्वीच्या काळी पायी दिंडी करायला लागायची वारीची. मिरजेसनं पुढे फक्त रिक्षा हे रेल्वे होती, बाकी जावं यायला लागतं. भोकाचे नाही पैसे होते त्या काळातले तांब्याचे. आणि पायीवारीचा जास्त जोर होता लोकांचा. मग हे परत येत असताना एक वारकरी साधे होते आणि एक दुसरा व्यापारी आपले 4-5 गठडी घेऊन ओझी घेऊन निघाला होता. जरा ओझं झालं म्हणून महाराज म्हणले जरा ओझं घेताय का? सेवा हा दारवंटा माऊलीन लिहिले ना. पंढरीला जाताय, एसटीत बसल्या काय म्हणतात? पंढरीला गेलता ना सरका की झळा. ह्याला जागा पाहिजे ह्याला पंढरी आठवती. असं ते काय अडचण नाही. महाराज एवढं ओझं घ्या म्हणले, चला काय बिघडतंय आता. त्या निमित्ताने सेवा घडते. खरं तर पंढरपूरला गेल्यासारखं सेवाच करावी. मेवा खायसाठी पंढरपूरला जायचं नसते. आणि आम्हाला चहा साधा दिला नाही, उशिरा दिला तर आपण नंतर त्या वाड्यावर जायत नाही. आमचं दुखणं वेगळं आहे, आमची प्रवृत्ती निवृत्ती वेगळीच आहे. त्याच टाकायचे. थोडंसं घेतलं त्याने ओझं. आता तो देणारा बेरका होता, तो मागं मागं राहायला पुढे गेला. दुर्दैव म्हणा, बोला फुलाला गाठ पडावी, कावळा बसायला आणि फांदी मोडायला. नेमका नाक्याच्या वेळी जकात होता. आता सारखा घेतल्याबद्दल जीएसटी, दिल्याबद्दल जीएसटी, त्याला घातल्याबद्दल जीएसटी, चालल्याबद्दल जीएसटी असलं. त्यावेळी काय नव्हतं, एक जकात नाका असायचा. दुर्दैवानं नेमकं पोलिसाने ह्याला अटकलं. ओ महाराज, पंढरपूर आलं काय? होय जयहरी. ठीक आहे, इकडे या. हे ओझं काकत आहे हे तू कुणाचं? मागं बघितलं तर देणारा नव्हता. आता माझं नव म्हणावं तर सुरीचा आरोप येणार. माझं म्हणावं तर ते माझं नाही आहे. ओझं घेतलं का घेतलं नाही? असलेलं घेतलं का नसलेलं घेतलं? बोल ना का? मागं काय बघायला म्हणले? गटल्यात काय आहे? आता माहिती आहे गटल्यात काय आहे? ह्या 3.5 हाताच्या गटल्यात काय माहिती आहे? करून आणली तिच्या गटल्यात काय माहिती आहे? जन्माला घातल्या त्यांच्या गटल्यात काय माहिती आहे? कुठलं काय माहिती आहे? काही माहित नाही. फक्त आपण ओझी घेतल्या तेवढी बघते. नुसती सगळी नसलेली ओझी घेऊन जगाला आले, बाकी काय नाहीये. काय आहे गटल्यात? आता असून काय ते चौकोनी त्या काळात कापडे खोलून दाखवा म्हणले. दुर्दैव आलं की त्याला काय पर्याय नसते बरं का. आणि मग खोललं तर त्यात छोटे दागिने होते. पोलिसानं दणका दिला, 2-4 दणकाला लागला. रडायला व्हा म्हणून ह्या वयात काय मार सणवित नाही, ठेस लागलेले सणवित नाही. पाय धरले. खरं सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन ते माझं नवं गटलं दुसऱ्याच आहे. म्हणले बस इथं आला की दाखव. ते म्हणले 4-5 जणांचं गटलं त्याच्या खांद्याला त्यो आला समोर. अय म्हटला इकडे या. हे गटलं तुझं कुणाचं? हे गटलं कुणाचं? आता माझं न हो म्हणावं तर दागिने जाणार, माझं म्हणावं तर कर द्यावा लागणार. त्याला म्हणते तुझा कधी सुटला? माझं म्हटलं का माझं न म्हणून? ओझं माझं नाही ज्यावेळी कळलं त्यावेळी सुटका झाली बरं का. हे ओझं टाकायचं आहे. संत सांगतात, शास्त्र सांगाय ओझं टाकून द्या. मी माझं भरांतीचं जे ओझं आहे, मी करता करता सुखदाता भरता आहे, ते ओझं टाकून द्या, तुम्हाला प्राप्ती होईल. आता 2 विषय सांगितले. ओझं टाकलंस तर स्वरूपाला पोचशील, नाही टाकलं तर भवरोग होईल. काय होईल? अर्जुना, तू हे जर प्रवृत्ती निवृत्तीतलं ओझं टाकलं नाहीस तर तुला भवरोग होईल. आणि भवरोगानं पुनरपी जननम पुनरपी मरणम. तुला फेरा तो चुकणारा नाहीये, तो कुणाला चुकलेला नाहीये. तो रोग तुला होईल. तो होऊ नये म्हणून काय कर, म्हणून तो भवरोग तुला होऊ नये म्हणून. पण मला हे कार्य करायची काय गरज आहे का? मी त्या प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडचा आहे, तरीही मी कार्य करालोय. माझ्यासारखं तुला व्हायचंय म्हणून बर का. या करते कर्माचा मालक आपण नाही. करणे अथवा न करणे तो अवघे तोची जाणे. तू कल्पना हवी त्यात हे न जीव म्हणून तुला वाटायला मी करतोय, तो कल्पनातीत आहे, त्याच्याकडून हे होणारं कार्य आहे. म्हणून तू काय कर, प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे नेघे मती अखंड चित्तवृत्ती माझ्यातही. जर तू ओझं टाकलंस तर मला येऊन पोचशील नित्य स्वरूपाला. नाही टाकलंस तर तुला भवरोग झाल्याशिवाय राहणार नाही. मग भवरोग म्हणजे काय? तर पुनरपी जननम पुनरपी मरणम जठरी शयनम, जे काय असेल ते पाठपाठ तंत्र नाहीये. म्हणत जावा जरा, पहिलं अक्षर म्हटलं की जरा म्हणत जावा बरं काय, की पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूला येणं आणि त्यातलं प्रारब्ध संचित न सपनं, त्याला भवरोग म्हटले. त्याला काय म्हटलंय? भवरोग. आणि भवरोग सोडण्यासाठी संतांनी कळवळ्यानं जन्म घेऊन माऊलीने हा ज्ञानेश्वर किंवा त्यांनी सुद्धा जो अवतार घेतलेला आहे तो तुम्ही आम्ही भवरोगातून सुटावं म्हणून. मग भवरोगाची व्याप्ती किती आहे? तर भवरोगाची व्याप्ती मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आहे. ब्रह्मदेव हा देवाचा नाभी कमलातून झालेला पवित्र जीव आहे, अयोनी जीव आहे तो.
पहिला जीव आहे, देवाचा लाडका जीव आहे. कैसे थोरवेचे मानप आहे पा, जो सृष्टीबीजाचा साठोपा, पुंडावरतीच्या मापाशी झाला. जर देवाच्या पोटा नाभी कमलातून पवित्र अंगाने आलेल्या पवित्र जीवाला जर भवरोग सुटत नाही तर तुम्हा आम्हाला सुटेल का? देवदेवतांना सुटला नाही, न राहिले अवतार, अवताराला आलेला ना भवरोग सुटला नाही. लक्ष द्यायचं, शास्त्र सांगतं, गीता शास्त्र सांगतं, देव स्वतः सांगायला आलेत अर्जुनाला. म्हणून यात तू अडकू नकोस, म्हणून काय कर, म्हणून प्रवृत्तीने निवृत्ती निजे ओगे मती. म्हटले ठीक आहे, भवरोग कळला. या भवरोगाचं व्याप्ती पण कळली की ते कुणालाच सोडत नाहीये, त्यानं अजून कुणाला सोडलेलं नाहीये. या कळवळ्यापुरती सांगालोयस, तू माझा लाडका आहेस, तुझ्यासाठी मी लय अनंत कोटी युग वाट पाहिली म्हणून तुला सांगालोय. म्हणून हे टाक, ओझं टाक, यातलं तू माझ्या स्वरूपाला पोचशील. आता सांगितलं की भवरोग जो आहे तो जाण्याचं औषध काय, तर म्हणले रसायन. बरं का, ज्यावेळी ह्या ओवीवरती 1000 पारायणं भामरागडावरती जगद्गुरूंनी केली, गीतानी गाता 2 नाही आहेत, एकच आहेत ना, सार तत्व एकच आहे. त्या ओवी झाल्यानंतर जगद्गुरूंनी लिहिलं प्रवृत्ती आणि निवृत्ती. कसं आहे ते, प्रवृत्ती निवृत्तीची आटुनिया भाग, उतरले चांग रसायन. आता ओझं टाकणं म्हणजेच दुधात पाणी आहे, ते टाकायचं म्हणजे काय करायला पाहिजे, आटवायलाच पाहिजे ना. ओझं टाकणं म्हणजे आठवावं लागेल, प्रवृत्ती आठवायला लागेल, निवृत्ती आठवायला लागेल. बरं का, आणि ते झालं तर ते प्रवृत्ती निवृत्ती टाकून टाकल्यानंतर जे कर्म उतरणार आहे ते चांग रसायन आहे. कसला असणार आहे, चांग रसायन आहे. आता चांग रसायन झालं तर ठीक आहे, त्याचं फळ काय सांगितलं. मग अनेक एक प्रश्न विचारला, भवरोग किती अंगाने होतो, तर 8 अंगाने भवरोग होतं. 8 अंगानेच का होतं, तर जीवाला अंगच 8 आहेत. मला 8 अंगाने प्रवृत्ती होते आणि 8 अंगाने निवृत्ती होते. प्रमाण काय आला, त्याच अभंगाचं शेवटचं चरण आहे, आरोग्यता तुका पावला अष्टांगी, मिरवला रंगी निजात्मनंगे. जीवाला 8 अंगाने प्रवृत्ती होते, 8 अंगाने निवृत्ती व्हायला पाहिजे. प्रत्येक अंग प्रवृत्तीत आहे, तेव्हा आरोग्यता. आरोग्याचा सापेक्ष शब्द रोग, आरोग्य रोग, निरोगी रोगी. जर तू हे या ओझं टाकलं नाहीस तर भवरोग होणार, टाकलंस तर चांगलं रसायन उतरेल. काय फळ मिळेल, आरोग्यता प्राप्त होईल तुला. कसली, मिरवला रंगी निजात्मरंगे, स्वरूपाला पोषशील, ज्याला कधीच प्रवृत्ती निवृत्ती होत नाही, आणि तू नित्य असशील, अविनाशी असशील, स्वरूपाला पोषशील. म्हणून तू टाक. ती अंग कोणती, समाधीची अष्टांग वेगळी, कर्मेंद्रियाची अष्टांग वेगळी, योगाची अष्टांग वेगळी आणि जीवाची अष्टांग वेगळी. गीताशास्त्र सांगतं, मन बुद्धी चित्त अहंकार प्राण वासना इंद्रिय आणि देह, ही 8 अंग आहेत. ह्या 8 अंगानं प्रवृत्ती होत असते. तुका रंगला सर्वांगी, सर्वांगानं अष्टांगानं प्रवृत्ती होते, अष्टांगानं निवृत्ती व्हायला पाहिजे, तेव्हा चांग रसायन होतं. त्याला चांग रसायन म्हणायचं. की जिथे भवरोग जातो, भवरोग जाण्याचं एकमेव औषध आहे. ते कोणाकडून मिळतं, तर सद्गुरू वाचून सापडेना सोय, किंवा सद्गुरू सारिका संसारी तारक नव्हेची निष्ठंक आन कोणी. इंद्रचंद्र ब्रह्मा आदी करुणी हे देवदेवतांचं काम नव्हे. त्यासाठी जीवाला अन्यन्य भावानं ईश्वर सेवा सत्कर्म करावं लागेल. प्रवृत्ती निवृत्ती काम टाकून वर्णाश्रमानुसार निष्काम कर्मयोग करून आणि ईश्वरार्पण कर्म करत गेला तर तो देव आपणची देव होय गुरु, आणि तो गुरु म्हणून पुढ्यात येईल आणि आपल्याकडनं काम करून घेईल. सत्कर्माचं फळ आहे ते. त्यासाठी शिष्याला सिद्ध करावं लागेल. तैसा वैराग्याचा लाभ झाला, वरी सद्गुरु भेटला, जीवी अंकुर फुटला विवेकाचा. विवेक ज्ञान उत्पन्न झाल्याशिवाय सद्गुरु करायची इच्छाच होत नाहीये, ईश्वर कार्य करायची इच्छाच उत्पन्न नाहीये. अगोदर तू स्वतःला सिद्ध केलं पाहिजेस, मग तुला सत्स्वरूपाचं सद्गुरु भेटतील. सद्गुरू येऊन काय सांगतील, सतशास्त्र सांगतील. त्यांचा विषय काय असेल, सतविषय असेल. आणि मग त्या सतगुरूच्या सतशास्त्राच्या अभ्यासानं साधन चतुष्टय संपन्न उत्तम अधिकारी होऊन निष्काम कर्म भगवत अर्पण केल्यानं काय होईल, तू सत्स्वरूपाला पोचशील. मग हे रसायन घडवायचंय. मग रसायन म्हणजे काय, तर लावणी मृदंग श्रुती ताळगोस शिव ब्रह्मरस आवडीने, याला भक्ती रसायन म्हटले. भक्ती रसोवय, भक्ती हे रसपूर्ण आहे, ब्रह्मरस पूर्ण आहे. आणि भवरोग जाण्याचं औषध काय असेल, तर फक्त आणि फक्त उतरले चांग रसायन. ते रसायन कधी उतरतं, प्रवृत्ती निवृत्तीतलं ओझं गेलं तर, ईश्वरार्पण निष्काम कर्म झालं तर. बरं का, आता ते व्यवहारातलं रसायन आणि परमार्थातलं रसायन 2 रसायन आहे. व्यवहारात जे औषध आहे त्यातलं सर्वोच्च औषध आहे रसायनच आहे. बरं का, चूर्ण कुटलेलं असतं ते चूर्ण, कडत ठेवलेलं असतं ते काढा,
आंबवलेलं असतं ते आसव आणि च्यवनप्राश, प्राश एक आहे. 3.5 महिने तुपामध्ये आवळे अश्वगंधासारख्या आरोग्यदायी वनस्पती 3.5 महिने सतत मंदाग्नीवरती पेटत ठेवावं लागतात, शिजत ठेवावं लागतात तुपामध्ये. त्याचं नाव च्यवनप्राश. च्यवन ऋषी हे आयुर्वेदाचे अभ्यासक होते, ज्ञानी होते, पण शरीर अस्थिज आहे ते वर्धिष्णे वाकलं तर ते असं काठीसारखं म्हातारे झाले होते. तरी पण त्याचं ज्ञान बघून राजाने एक 16 वर्षाची मुलगी त्यांना सेवेसाठी देऊन टाकली. आता कर्तव्य आलं, जिला करून घेतली तिला सांभाळलं पाहिजे, वंश वाढला पाहिजे, नाहीतर पुनावाच्या नरकामध्ये जावं लागतं. आता हे 80 वर्षाचे वाकलेले आणि ती 16 वर्षाची तरुण सनकादिकांचा सल्ला घेतला आणि त्यांनी हे च्यवनप्राश बनवलं बरं का, जे आता मिळतं बाजारामध्ये च्यवनप्राश. 180 दिवसामध्ये च्यवन ऋषी तरुण झाले आणि संसार केला 1000 वर्ष. 3.5 महिने लागतात. आणि रसायन बनवायसाठी व्यवहारातलं अभ्रक आणि पारा एकत्र घालून 3.5 वर्षे ते आठवावं लागतं, तेव्हा व्यवहारातलं रसायन तयार होतं. चूर्ण काढा असो प्राशन काय होतं, तात्कालिक रोग जातात. यायच्या तशी सर्दी, हिवाळ्यानंतर यायची तशी सर्दी येते, व्हायचा तसा कोरोना होतो, व्हायची तशी साखर वाढते. व्यवहारातले शरीराचे 72,000 रोग आहेत, हे सामान्य औषधानं येतात आणि जातात, तात्काळ बरे होतात. पण जर रसायन जर घेतलं मात्र तर त्याला पुनरावृत्ती नाही या रोगाला, म्हणून रसायन महत्वाचं आहे. आणि ते दुर्मिळ असतं आणि ते अल्प सूक्ष्म बनतं. लक्षात आलं का, असं ते रसायन आहे. भक्ती रसायन काय आहे परमार्थातलं, तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, त्या रसायनानं युक्त होऊन तुला ते, आता ते रसायन तुझ्या हातनं घडावाचा वाटत असेल, हे अष्टांगानं नीट असेल तर रसायन चांगलं घडेल. समजा प्रचंड वेदना झाल्या असत्या, डोकं दुखलं असतं, हातपाय तुटले असते, तर तुम्ही आम्ही इथं आलो असतो का? आरोग्यता येऊन आपण इथं आलो, बरोबर आहे ना? हा, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून तू काय कर, भवरोग जो होतोय तो चुकवायचा असेल तर तुला भक्ती रसायनच बनवावं लागेल. रसायन काय करतं तर भवरोग घडवतं. पृथ्वीवरची औषधं वैद्य स्थूल देहाचे रोग घालवतात, पण ते जात नाहीत, पुनरावृत्ती आहे त्यांना. पण परमार्थातलं जे भवरोग औषध आहे रसायन, त्याला पुनरावृत्तीच नाहीये, अखंड चित्तवृत्ती माझ्यात आहे. ते जे रसायन तू बनवलंस भक्ती, आता ते करत राहिलास तर तू माझ्या स्वरूपाला येऊन तुझ्यात आणि माझ्यात काही फरक राहणार नाही असं सांगितलं. मग हा भवरोग होतो किती अंगानं, तर अष्टांगानं. अष्टांगानं भवरोग होतो. आता त्या अष्टांगाचे भवरोग पाहायला पाहिजे. पहिला अंग त्यातलं मन. मनाचा भवरोग कोणता, चंचलता, हट्टीपणा, संकल्प विकल्प करणे, हे त्याचे जात नाहीत, भवरोग आहेत त्याचे, ते त्याचे रोग आहेत ते मनाचे. तक्रार अर्जुनाची होती, चंचल ही म्हणा बलवत, हट्टी आहे ते दृढ आहे. काय करायचं सांगे, एक वेळ म्हणे वाऱ्याची गाठ बांधता येईल, उदाहरणासाठी सांगितले, बांधता येत नाही पण बांधता येईल, पण ती आवरता येत नाही. तक्रार कोणाची, अर्जुनाची. तुकोबरायाने काय सांगितलं, काय काय करतो या म्हणा परिनायके नारायण. इतक्या आता हे असल्यांची तक्रार आहे, ते मन. पण त्या सांगितलं, तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेमधरी. बस इकडे लावते, इकडे मन करारे प्रसन्न. मन जर तुम्हाला ज्या कार्यात गुंतत ते प्रसन्न ठेवलं तर प्रसन्न मनामध्ये आरोग्यता असते, ईशता असते, विकारता नसते. लक्ष द्यायचं. म्हणून मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन जे कराल, इच्छा कराल ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून मन अर्पण करा. मनाकडून प्रवृत्ती निवृत्तीचं रसायन चांगलं उतरलं पाहिजे. मन झाल्यानंतर चित्ताचं कारण एक आहे की सततम अकारण चिंता. ऍक्सिडेंट झाला, घरातल्याला नेलं, बीपी अटॅक आलता, घरात कोणच नव्हतं, दोघंच होते, भले गलीतली माणसं गोळा झाली, गाडी आणली, नेलं, पण इथं बसून जगलं असेल का, पोचलं असेल का, काय झालं सांगा. कधीतरी चांगलं चिंतन करा की ज्या अर्थी माणसं पळत आली, ज्या अर्थी वेळेत गाडी मिळाली, ज्या अर्थी त्याला बरं होऊ दे. पण ते चिंतनाचं भागच असा आहे की ते विक्षिप्त आहे, मूड आहे आणि आकारण चिंता करतं. हा हे भवरोग आहेत चित्ताचे बरं का. विक्षिप्तपणाचा एक दृष्टांत सांगितला जातो, जो तुमचं सगळं ऐकून तुम्हाला सांगणार आहे बरं का. एक पूर्वीच्या काळी सुद्धा आणि आजही आहे हिमालयामध्ये. एका नदीच्या पलीकडे जायचं झालं तर सगळेच काही पूल बांधलेले नाहीत, काही ठिकाणी नावेचा उपयोग सुद्धा करावा लागतो. छोटी नाव होती, 10 जणांची, 6 माणसं बसली होती आणि ती नाव सुटणार एवढ्यात एक मदारी, माहितीये मदारी, एक माकडाला आणि बोकडाला घेऊन त्या तिथे आला. आतले म्हणले, नको 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 नको, तू येऊ नकोस. तो म्हणला, बाबा रे, मी जर पलीकडे गेलो नाही आणि खेळ केला नाही तर मला पोट भरणार नाही. मला एक बायको 2 पोरं आहेत, त्यांची पोट भरणार नाही. तेव्हा काय करा, मला नको एवढं म्हणू नका. बोले पण माकडाचे भ्या वाटते, काय करायचं. शास्त्रामध्ये मरकट, चित्ताला मरकट म्हणले बरं का.
ते म्हणले तुझ्याकडल्या रुमालानं त्याचा हातपाय बांध मग चालेल. मग ते हातपाय बांधलं रुमालानं, त्या पिशवीत जरासं गवात होतं, ते बोकडा सकट ते चढला. आता हे काय म्हणले, माकडाचा हातपाय बांधला ते काय करणार नाही, पण चित्तच ते काय करी विक्षिप्त आणि मूढता, मूर्खपणा काय करी सांगता येत नाही. त्यानं हळूच त्या माकडानं त्यातले गवताच धागा तोंडात धरला आणि बोकडाच्या नाकात घातला. बोकड उद्दाळ्याबरोबर सगळी जाईल समाधी. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवढी गोपाळ राहते. ते जर तुम्ही अखंड चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी राहायची असेल तर प्रवृत्ती निवृत्तीतलं जे ओझाय टाकलं तर चित्त कुठं राहील. तुका म्हणे चित्ती बैसला अभंग न दिशे नित्यानित्य ते. जर एकदा चित्तात श्रीरंग येऊन जर बसला तर हे नित्यानित्य दिसत नाही, मग तुम्ही स्वरूपालाच पोचता. म्हणून चित्ताला प्रवृत्ती निवृत्तीच्या अंगानं टाकून देऊन ते रसायन भक्ती रसायन भक्ती करण्याच्या मार्गाला त्याला लावलं पाहिजे. मन चित्त बुद्धी, बुद्धी गुणाधीन आहे. सात्विक असले तर सप्ते करावेसे वाटतात, कीर्तन करावंसं वाटतं, वारी करावीशी वाटते, ठीक चांगली गोष्ट आहे. पण तिथेही दोष आहे, तिथं अहमपणा येतो आणि त्या अहमपणाच्या दोषासह ते परमार्थ घडतो. म्हणून सात्विक बुद्धी सत्व सुद्धा बंदच आहे. रजोगुणानं ती भोगाची इच्छा उत्पन्न होते. तिथं आहे ते माझं माझं जे निवे की चालते की अमुकी तमुकी. तमोगुण अशुद्धता निर्माण करतो. आमक्याला का बोलले तसा आम्ही मिळतो काय, त्याला कशाला इथे बोलल्या काय काम होते त्याचं अशुद्धता. बुद्धी ही गुणाधीन आहे, गुणाच्या अंगानं काम करते. आता ती भक्ती मार्गाला लावायची झाली तर काय करावं लागेल. 18व्या अध्यायातला 30वा श्लोक प्रवृत्तीचे निवृत्तीचे कार्य भयाभय सा विद्या सात्विकी. हा पुढे काय सांगितलं की प्रवृत्तीनं जर प्रवृत्ती काय निवृत्ती काय कार्य काय अकार्य काय भय काय अभय काय हे कर्मन्वय आहे याचं भेदज्ञान जाणलं तर ती सात्विक होते. कशानं भेदज्ञान जाणण्यानं ज्ञानानं बुद्धी सात्विक होते. चित्त स्थिर झालं की बुद्धी सात्विक होते. सात्विक झाली की ती शुद्धतेकडे जाते आणि शुद्ध बुद्धी आत्मज्ञान तिथं ज्ञानाचा प्रवेश होतो. म्हणून बुद्धीचे वैभव ती शुद्धच आहे, तिला फक्त लावताना इकडे म्हणजे काय होईल उतरले चांग रसायन. मन चित्त बुद्धी अहम मी करता भोगता माझ्यासारखा अहमचे बहुरोग सांगायचा. ते ताटल्याशिवाय राहीत नाही. हे सगळं घरात मी होतो म्हणून खात्यात. आता तू होतो म्हणून खायला तुझा जन्म झाला त्यावेळी बाबा तुझा असाच म्हणत होता म्हणून खात्यात. त्याचं घर होतं इथं राहिलास, ते मी होतो म्हणून इथंच मरून गेला. तू जन्माला आलास, तुझं लगीन त्यानं केलं, तुला पोरं झाली, आता त्या पोरांना पोरं आली, तू दर गलीत थांबलास आणि मग आता ती केलेली बायको नातवाला मांडी घेऊन सांगती बा गुलबुवा बघ म्हणून. ओझच नव्हते मग सांगितलेलं. माझी बायको आता काय करायला आली, नातवाला काय म्हणाली बागुलबुवा बघ कसा दिसतोय, आणि मग दारात येऊन रडायला आलं. खाशीला काय म्हणायला आलं ते खाशीला मी होतो म्हणून. सगळ्यांची रडगाणी अशीच आहेत. अहम अहंकार प्रचंड गोष्टीचा अहंकार. जे करावं ते मी करावं, मी नसतो तर घरात किंवा धावत बघा परमार्थात किंवा कुठेही बघा हे नांत फार. तुका म्हणे नरकी घाले अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताटा. अज्ञानी पुरुषाचा तात्या एका क्षणात गर्व जातो, अभिमान जातो. पुढचं बोलू का. सामान्य बुद्धीच्या सामान्य माणसाचा एका क्षणात अभिमान जातो, गर्व जातो. नवलंकाराचे पुढे काय असेल ते. ज्याला ज्ञान झालंय त्याचा अहंकार जायत नाही, ते चुकलं म्हणतच नाही. मी चुकलं त्याला किती 1000 जणांनी जरी समजावून सांगितलं होतं ते चुकतंय का बस कधी चुकेल. कशाचा अहमपणा येईल सांगता येत नाही. म्हणून थोरपणा पराची सांडीजे उत्पत्ती अवघी विसरीजे. जय जगा धाकुटे होजे हे टाकावं लागेल. तई जवळीक माझी अखंड चित्तवृत्ती माझ्यात आहे. अहंकार गेला. आम्हाला हे पाठांतर प्रचंड आहे, ह्याच्या चाली पण चांगले आहे, पाकिट पण घेतो आपण. ते सांगायसाठी फार गोड आहे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती हे ओझे अर्जुना नेघे मती मग तू अखंड चित्तवृत्ती माझ्यात आहे. सगळा सांगी अंगीचा प्रकार आहे. बोलाचीच कडी माझ्यावर कारण बोलाचाच बात आहे. पाठांतर करून आले. यात का ज्ञानाचा विषय काय नाही. विषय चिंतनाच्या अंगाने मांडायचा चालू आहे, ज्ञानाच्या नव्हे. ज्ञानाची सांगणारी माणसं वेगळी, ते सद्गुरू ज्ञान सांगावं, गुरु ते ज्ञान त्यांच्याकडे असतं. ते आपण सामान्य भक्त होतो, बोलवले म्हणून सांगायचं फक्त, बाकी काय नाही. अहम बरं का काय झालं, मन चित्त बुद्धी अहम झालं. आता काय आलं, प्राण प्राण आला म्हणून 5व्या महिन्यात जन्म होतो आणि तो प्राण गेला म्हणून मृत्यू होतो. प्राणाने अप्राण याचे परिणाम जन्म मृत्यू होतो. प्राणाचे 2 दोष आहेत. एक प्राण होतं ते असतं तरी नसतं, आणि असतं नसतं म्हणून जन्म मृत्यू होतो. समर्पिला प्राण आम्ही आता का उशीर स्वामी. संत म्हणतायत बाबा तुका म्हणे जीवा नको सोडिया
केशवा, ते जीव तिथे अर्पण करावा लागेल. तनु मनु जीवे अर्पण अंगानं ते काय स्वर्गुरुकडे जा किंवा ईश्वराकडे जा, ज्ञानाकडे जा. अन्यन्य भावानं प्राण अर्पण केला तर जन्म मृत्यू टळतो. मग उतरले चांग रसायन, मग उतरले चांग रसायन. प्राण झाला. त्याच्यानंतर वासना. वासना दोन्हीकडे आहे. अशुभ वासना तिचं नाव प्रवृत्ती आणि शुभ वासना त्याचं नाव निवृत्ती. दैवी गुणयुक्त होणं शुभ आहे. काय शुभ आहे? स्वरूपाकडे जाणं शुभ काय शुभ आहे? निवृत्ती शुभ आहे. निवृत्ती ही शुभ वासना आहे आणि प्रवृत्ती अशुभ वासना आहे. विसरायचं नाही बरं का, पुढे जायचं आपल्याला त्या मुद्दे घेऊन. वासना ही दोन्हीकडे नांदते. अशुभ वासना भवरोगाकडे नेते, शुभ वासना कोणीकडे नेते? भवरोगाकडेच नेते. जीव प्रवृत्तीनं निवृत्त होतो का निवृत्तीनं? बघूया, चिंतन करूया, काय अडचण नाही. जसा ईश्वर करून घेईल तसं. दोन्हीतलं ओझं टाका सांगितलं म्हणजे निवृत्तीत पण काहीतरी बाधा असल्याशिवाय. ओझं एकातलं टाका सांगितलं का दोन्हीतलं? मग निवृत्ती, जीव निवृत्तीने निवृत्त होतं म्हणून निवृत्तीचं ओझं टाका सांगितलं म्हणजे निवृत्ती सुद्धा कुठंतरी प्रवृत्ती बाधित आहे. मग निवृत्त बाधित आहे का? बाधित नाही तर मग तिचं ओझं टाकायला का सांगितलं? आणि ओझं नाही टाकलं तर चांग रसायन उतरेल का? भक्तीरस घडेल का आपल्याकडनं? नाही घडणार. आपण ह्याच्याकडे जाऊया. प्राण आलं ना, प्राण झालं. प्राण कुठं आलो आता आपण? मन बुद्धी चित्त अहंकार झाला. प्राण वासनाकडे आलोय बरं का. वासना निवृत्तीमध्ये शुभ वासना असते. जगाचा कळवळा शुभ वासना आहे. दृष्टांत पाहिजे असेल तर जड भारत राजा अशुभ वासनेनं नाही गेला. निवृत्तीमध्ये शुभ वासना आहे. पुढे जाऊ, काय अडचण नाही. वासना तो का म्हणे नारायणा माझी पूर्वावी वासना शुभच आहे. नाही मला स्वरूपाकडे न्या, माझं ऐकणं मन झाले. वासना. पुढे त्याच्यानंतर इंद्रिय. ही खूप इंद्रिय आहेत. माझ्या मते जीवाला 108 इंद्रिय आहेत बरं का, म्हणून 108 मनाची माळ घालायला लागेल. एक इंद्रिय घटावं लागेल म्हणून ती 108 मनाची माळ असो. इतक्या अंगानं हे आता किती इंद्रिय मानायची कुठल्या कुठल्या आधार ते नंतर एक दिवस बघू, काय अडचण नाही आहे. इंद्रिय काय करतात तर जीवाला भवरोगाकडेच नेतात. कुठेही काही करून ठेवा. एक राजा होता बरं का, 1000 वर्षे भोग भोगले, सगळे भोगले आणि त्याला वाटलं आता बास बास म्हणून ते तपाला बसला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 1000 वर्ष झाली, 10,000 झाली, 20 झाली, 30 झाली, 40 झाली, 50 झाली, 60,000 वर्ष झाली. नाही इंद्रियाशी नेम बरं का. इंद्रिय काय करतील सांगता येत नाही. 60,000 वर्ष मन बुद्धी चित्त अहंकार वासना प्राण इंद्रिय आणि देह ध्यानात लावतील. ध्यानात. आणि 60,000 वर्षांनी छुम आवाज आला. इंद्रिय उजवा कधी उघडला, डावा कधी उघडला. वाणी बोलायला आली, बाई तुम्ही कोण? जे राम राम म्हणत होते ते काय म्हणायला आलं? इंद्रिय सांगायला आले. ती विषयी लोलूप आहेत. ते अनात्म पदार्थाकडे धावतात आणि ते खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाहीत बरं का. मग दिलेत का नाही दिलेत? दिले इंद्रिय हात पाय काढणं. कशासाठी? डोळे मुख बोलाय वाचन जेणे तू जोडशी तिकडे, त्यासाठी दिले, त्यासाठी दिले. हे तिकडे लावलं तर उतरले चांग रसायन, नाही तर मग भवरोग. 2 ठरलेलं आहे. इकडे तरी नाहीतर इकडे तरी. इंद्रिय झाली. देह. देहाचं काय? देहाचा रोग कोणता? जडत्व. उत्पत्ती स्थिती लय. अस्थि जायते वर्धिष्णू ते 6 विकार आहेतच. तापत्रयाने विणली रे. ती षडवैरी षडवर्मी तापत्रयाने विणली रे. नवाठाई फाटून गेली ती आत्मा दिली रे. असलेले हे देह आहे. देह 2 अंगाने आहे. अडचण नाही आहे. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे हे जरी सांगितलं असलं, हे तुम्हाला भवरोगाकडे नेणारं असलं असं जरी वाटत असलं, नाथ बाबांना विचारलं ह्या देहाचं काय करायचं? तर म्हणजे काय नाही करायचं. त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे आणि आत्मसाधनी लावावे हिता लागी. शरीर उत्तम सुखाचे कुसुले. जटायू मांडीव पडला होता, पंख तुटलेलं होतं. राम म्हणले बाबा तुला पहिल्यासारखा करू का? म्हणले देवा राजा दशरथाला हे सुख मिळालं नाही देह ठेवताना, मला मिळालं असताना. इंद्रिय लावणं बरं का. डोळे फक्त त्या देवाच्या मुखाकडे लावत देह ठेवला. लक्षात आलं काय? इंद्रिय देह अर्पण केला, सेवेला अर्पण केला. या देहाकडून सच्चिदानंद पदवी घेता येते. बरोबर आहे ना. आणि मुक्ती ही स्वर्गात नाहीये, पाताळात नाहीये. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. हा देह म्हणजे 24वा महागुरु दत्तात्रयांनी सांगितलेला आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे किंबहुना येर झारा. ह्या भवरोगाच्या आहेत त्या थांबवायच्या असतील तर हे तुम्हाला उत्तम साधन आहे. शरीर उत्तम चांगले बरं का. त्याचा वापर करा. आपण शरीर 3 आहेत. हो म्हणले हो. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. त्यांचे पुन्हा भवरोग वेगळे. स्थूल देहाचा भवरोग कोणता? जडत्व हा त्याचा भवरोग आहे. स्वभावनाश हा त्याचा भवरोग आहे. त्याला पण उत्पत्ती आहे, स्थिती आहे बरं का. पण स्वभावनाश आहे. टिकवा म्हटलं तर टिकत नाही ते. सूक्ष्म देह आहे तो षडवैरी षडरिपूचा आहे. कामक्रोध लोभ हे षडवैरी आहेत. आणि तहान भूक सुधा तृषा लागणं हे षडउर्मी आहे त्याच्याकडे. कुणाकडे? सूक्ष्म देहाकडे. ते त्याचे भवरोग आहेत.
ते सुटतच नाही सूक्ष्म देहाला. कारण देहाकडे काय भवरोग आहे? घन अज्ञान आहे, सुषुप्ती आहे आणि कार्यानुमय कामाधिकता आहे. सुखाची इच्छा आहे पण सुख घेताना कळत नाही, त्यासाठी जागृतीत यावं लागतं, म्हणून त्याच्याकडे तो रोग आहे. मग आता ह्या तिन्ही देहांचं जे भवरोग आहे हे जाणणारा कोण असला? बरं, प्रत्येकाचा रोग वेगळा आहे. स्थूल देहाचा रोग सूक्ष्म देहाचा नव्हे. स्थूल देहाला रोग होतो, सूक्ष्म देहाला भवरोग होतो. मग भवरोग कुणाकडून येतो? तर सूक्ष्माकडून स्थूलाकडे येतो, पण तो स्थूलाचा नव्हे, सूक्ष्माचा आहे. मग हा भवरोग जाणणारा कोण? जाणणारा असेल तर प्रवृत्ती निवृत्ती टाकता येईल. स्थूल देहाला जाणणारा शास्त्रांत विराटाभिमानी जाणतो, सूक्ष्म देहाला तेजाभिमानी जाणतो आणि कारण देहाला प्राज्ञाभिमानी जाणतो. देवे दिला देह, तो या अंगाने अष्टांग जर वापरली तुम्ही तर काय होईल? प्रवृत्ती निवृत्तीची आठवण या भाग म्हणजे ओझं टाकलं तर उतरले चांग रसायन, आणि त्या रसायनानं काय होईल? अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई, किंवा त्या अभंगातलं सांगितलेलं फल, शेवटच्या अभंगातलं शेवटचं, आरोग्यता तुका पावला अष्टांगी. काय फल आहे? मिरवला रंगी निजात्म रंगे. म्हणून काय कर? म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे ने घे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. बर का? आता प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय? पण प्रवृत्ती निवृत्ती हे दोन शब्द आहेत, त्याच्यामध्ये एक शब्द अखंड आहे, वृत्ती. वृत्ती या शब्दाला प्रविसर्ग लागला, प्रवृत्ती झाली, निविसर्ग लागला, निवृत्ती झाली. मग वृत्ती काय कळली तर प्रवृत्ती निवृत्ती कळेल ना. मग वृत्ती म्हणजे काय? पहिला भाग 512 पानं, दुसरा भाग 411 पानं, सुमारे 923 पानं लिहिले. काय लिहिले? वृत्ती म्हणजे काय? किती प्रवचन होतील त्यांची चिंतन बघा. वृत्ती म्हणजे काय सांगायसाठी 2 भाग लिहिलेत. त्या बाबाला असं वाटलं असेल का मी वृत्ती प्रभाकर लिहिलं तर कोण वाचतील काय म्हणून. वृत्ती म्हणजे काय? चला एका वेळी सांगू, तरी ती इतके 1000 पाने असले तरी. मायेच्या किंवा अज्ञानाच्या अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतात. इथे गोष्ट घडते नेहमी. अधिक ज्ञान मोक्षाला प्रतिबंध असतो किंवा जगताचा कळवळा असतो, म्हणून पूर्वसुरी काळ सारावा चिंतने या अंगाने, एक मला कळले तुम्ही चुकलाय म्हणून तरी, किंवा काळ सारावा चिंतने या अंगाने एक पूर्वसुरी बसले होते ऐकायला. ते म्हणले मग अंतःकरणात सुखदुःख लाभ हानी होते त्याला वृत्ती म्हणायची का? छे म्हणले, त्यांना वृत्ती म्हणता येत नाही. म्हणले का म्हणता येत नाही? तर ते कुणाचं दुसऱ्याचे प्रकाशन करत नाही. मग तुमची वृत्तीची व्याख्या चुकली, तुम्ही चुकला, आता दुरुस्त करायला पाहिजे. हा म्हणले बरोबर आहे, काय हरकत नाही. अंतःकरणाच्या ज्ञानाच्या परिणामाला, ज्ञानरूप परिणामाला वृत्ती किंवा वृत्ती ज्ञान म्हणायचं. ही दुरुस्त केलेली व्याख्या, ते कळवळा होता, ते दुरुस्त व्हावं. मग ज्ञान किती अंगाने होतं? तर 2 अंगाने होतं, प्रमाज्ञान, अप्रमाज्ञान. अप्रमाची पुन्हा 2 प्रकार सांगितले, यथार्थ प्रमाणी, अयथार्थ प्रमाण. प्रमाण गोचर होते त्या परिणामाला प्रमाज्ञान म्हणतात, आणि व्यवहार अबाधित राहून घडणाऱ्या ज्ञानाला, जो व्यवहार घडतो त्याच्या ज्ञानाला यथार्थ प्रमाण म्हणतात. आणि उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सुख दुःख, मला आता काय सांगायचं ते आठवायला आलंय, स्मृती ज्ञान हे यथार्थ अप्रमा आहे, किंवा सुखदुःख होणं, गोड वाटणं यथार्थ प्रमा आहे, यथार्थ अप्रमा आहे. आणि अयथार्थ अप्रमा कोणती? तर व्यवहार बाधित होतो. उदाहरणार्थ रज्जू सर्प, शुक्तिका रजत किंवा मृगजळ, तिथं व्यवहार बाधित होतो आणि इथं व्यवहार अबाधित होतो, म्हणून त्याला अयथार्थ अप्रमा असं म्हटले. वृत्तीद्वारा 2 ज्ञान होतं. चला पुढे जाऊ. वृत्तीला प्र लागलं, प्रवृत्ती झाली, नी लागली, निवृत्ती झाली. शास्त्राने सांगितलेल्या 2 व्याख्या. प्रवृत्ती म्हणजे काय? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. टीव्हीवरच्या महाराजांना सुद्धा भगव्या लंगलेल्या, त्यांना मठ वाढावा, शिष्य वाढावं, आणि एक 5-5 हजारनं माळा घालणारे भक्ती आहेच की. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, याला प्रवृत्ती म्हटलं. बरोबर आहे ना? इथं आम्ही फित्त बसतो. निवृत्ती कशाला म्हणायचं? पूजा करणं, देव मानणं, मूर्ती स्थापन करणं, देऊळ बांधणं, सप्ताह करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, वारी करणं, अनुष्ठान करणं, याला निवृत्ती म्हणतात. बरोबर आहे काय? आता आपण निवृत्तीपर आहे का प्रवृत्तीपर आहे? या व्याख्येच्या अंगाने बघितलं तर आपण निवृत्तीपर आहे. पण माझं मन मागापासून बायकोनं काय काय खाल्ले कुणाष्टोम गेलं तर कुणाष्टोम, म्हणजे निवृत्तीपर आहे, तिथं निवृत्ती आहे सांगता येत नाही. पण प्रवृत्ती म्हणजे संसार भोग इच्छेने केलेलं कार्य ती प्रवृत्ती, आणि त्याग इच्छेने केलेलं काम निवृत्ती, दोन्ही लक्षात यायचं. पण मागासारखं झालं ते कर्मासारखं. तिथे एक शहाणे पुरुष होते, ते म्हणले नाही तुम्ही सांगता ते जरा अपुरं आहे, जरा आम्हाला विचारावं लागेल. म्हणून शंकराचार्यांच्या रामानुजाचार्यांना विचारलं प्रवृत्ती म्हणजे काय नाही निवृत्ती म्हणजे काय सांगा. ते म्हणले काय नाही, ठीक आहे, प्रकर्षेण वृत्ती हा इति प्रवृत्ती, निर्गता वृत्ती हा इति निवृत्ती. आता थोडं संस्कृत मध्ये आहे, मराठीत संख्या काय. जी वृत्ती इतकी ज्या स्थितीत अशी विकसित विस्तारत जाते, ती थांबतच नाही. किती थांबत नाही? तर एका क्षणाला ब्रह्मांडाचा घास घेतली इतकी थांबत नाही, तिचं नाव प्रवृत्ती. ज्या स्थितीत ती इतकी विस्तारत जाते
किती विस्तार जाते तर एका क्षणाला सगळ्या ब्रह्मांडाचा तिला घास जरी मिळाला तरी ती पुढे थांबत नाहीये. दृष्टांत सांगायचं झालं सांगतो. एक राजा होता, ज्ञानी होता, भक्त होता. आपण देवाची पूजा करतो. कशासाठी करतो? खरं तर वाढावे संतांना धंदा नाही, हे टाकून द्या आपण जरा. आपण जर पाठाला विटाला जाते तर आपण आता इकडे उत्तर सांगायला हरकत नाही. कशासाठी जातो? मला देवाची भेट व्हावी, आणि देव भेट झाली तर अखंड चित्तवृत्ती त्याच्या ठिकाणी राहावी आणि मुक्त व्हायसाठी आपण करतो. बरोबर आहे ना? मग देव पण त्यानं काय केलं? प्रत्येक देव प्रसन्न करून गेला भक्तीनं. त्यासारखा भक्त झाला नाही पूर्वी आणि आताही. वायुदेवतेला प्रसन्न केलं, घरला आणलं, सांगितलं लुटून काढ. जलदेवतेला प्रसन्न केलं, त्याला सांगितलं पाणी भर. ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं, दाड्याकर म्हणला माझा. काय सांगायला? प्रवृत्ती जी ज्या स्थितीत विस्तारत जाते तिला प्रवृत्ती म्हणायची. बरं का? राजा असतो, काय अडचण नव्हती. त्यानं घरं बांधली, सोन्या चांदीची, काश्याची बांधली, चांदीची बांधली, सतकोटी शुद्ध कांचनाची बांधली. मेला कुठं रणांगणावर बांधली. ती कशासाठी? प्रकर्षेन वृत्ती, जी विस्तार जाते ती थांबायला त्याने बांधली. दुसरी गोष्ट, जे भक्त असतात नाम घेऊन सुद्धा कुंडलिनी जागृत होते. आता सुद्धा प्रवचन कीर्तनामध्ये ते घडतं बरं का, म्हणून आपण स्थिर आहोत. तुम्हाला मी नेहमी सांगितलं, इथं आपण 30 मिनिटं असं बसू शकतो, घरात असं बसून दाखवा 5 मिनिटं. पण ती जर अचूक उचलली नाही कुंडलिनी, इथं समरस नाही झालो प्रवृत्ती निवृत्ती टाकून, तर काम वासना जास्त होते बरं का वर्कहोलिकवाल्यांना. प्रॉब्लेम तो आहे. म्हणून त्या राजा असतो त्याला काय अडचण आहे? एक बायको केली, 2 प्रवृत्ती सांगालोय. प्रवृत्ती प्रकर्षे नाही ती वृत्ती, वृत्ती थांबायला तयार नाही. एक गुणाची केली. किती केल्या? 1000 केल्या, 10,000 केल्या, 20 केल्या, 40 केल्या, 60 केल्या, 80,000 केल्या. प्रकर्षेने वृत्ती थांबाय तयार नाही. अजून जंगलातली एका वस्तावरची सीतावी होती. काय चाललंय? प्रकर्षेन वृत्ती. जी वृत्ती इतकी विस्तारत जाते त्या स्थितीमध्ये की तिला अंतच राहत नाही, तिला प्रवृत्ती म्हणा. निवृत्ती कशाला म्हणायचं? निर्गता, निरतिशय वृत्ती जी लय पावते तिला निवृत्ती म्हणायची. आता मला जर सांगा, आपण जर त्या अनंत अंबानीच्या ठिकाणी आपण जन्माला आलो असतो, तिथं अडाणीच्या घरी जन्माला आला असतो, भागात जे मोठे मोठे मंत्री बिंत्री आमदार खासदार पंतप्रधान यांच्या पोटाला जन्माला आला असतो, तर मजा केल्या असत्या का सप्ती केली असते? खरं बोलायचं, देवाच्या दरबारात खरं बोला, काय केलं असतं? मजा केली असती. इंद्रदेवाला सहाय्य करणारा दशरथ राजा होता. निवृत्ती सांगायला आलोय. कुणाला? देवावर संकट पडल्यानंतर ज्याला सहाय्याला जात होता तो राजा होता. त्याची 2 पोरं, एकूण 4, 2 होती. विश्वामित्रांनी मागून नेली. ते राम आणि लक्ष्मण. ते असे म्हणले का आमचे खाय प्यायचे दिवस जरा आहेत. मला घालावले की घरातली सगळे मित्रांना खाय प्यायचे दिवस आहेत. बरं ते कुठं जन्माला आलते? चक्रवर्ती राजाच्या घरात जन्माला आलते. निवृत्ती सांगायला आलोय. विश्वामित्र आले, म्हणजे चला. गेले का राहिले? भोग. निवृत्ती चला म्हणले, चला. तिथनं जनकाच्या दरबारात म्हणले कार्यक्रम आहे, चला. गेले. कुणाला धनुष्य उचलाय नाही. मग इथं कोण क्षत्रिय आहे का नाही? विश्वामित्राने फोन केली, उठले. उचलला, मोडलं. तिकडनं ती हार घेऊन आली. काय करू? स्वीकार. प्रवृत्ती का निवृत्ती? प्रवृत्ती का निवृत्ती? काय बोलायचं नाही? निवृत्ती. गुरुआज्ञा आहे ना. तिला घेऊन घरला गेले. घरला गेल्यानंतर सावत्राई म्हणले, ए बाबा तू इथं राहू नको 14 वर्षे. माझ्या पोरग्याला राजा करायचा आहे. 14 वर्षे तू वनवासात जा. 14 वर्षात आम्ही सगळं मॅनेज करतो. तू आलास तरी तू काय राजा बिजा होणार नाहीयेस. ठीक आहे म्हणले. आहे प्रवृत्ती का निवृत्ती? बोला की हो, आहे का नाही देहावर? निवृत्ती. तिकडनं आल्यानंतर पहिला नमस्कार कोणाला केला? काही मातीला. प्रवृत्ती का निवृत्ती? राजाच होता. इकडं 80,000 होऊन आणि पाहिजे होती. इथं 1 पत्नी 1 वचनी. निवृत्ती लक्ष द्यायचं. हे प्रवृत्तीचं लक्षण आहे. रावण निवृत्तीचं लक्षण आहे. आमचा रामकृष्ण हे लक्ष द्यायचं. प्रवृत्ती आणि निवृत्ती. मग प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही आठवायच्या काय? भाग आठवायचं. आणि दोन्ही का आठवायच्या? प्रवृत्तीतलं निवृत्तीतलं ओझं काय? प्रवृत्तीतलं टाकावं, निवृत्तीतलं ओझं कसं टाकताय? हा काय प्रश्न आहे? प्रवृत्ती बाधक आहे, निवृत्ती कशी काय? निवृत्त व्हायचं ना आपल्याला. निवृत्तीतलं आणि कुठलं ओझं आहे? मग प्रवृत्ती निवृत्ती का आठवायच्या? का ओझं टाकायचं? तो 2 पदार्थ आहेत. निवृत्ती म्हणजे आत्मा आणि प्रवृत्ती म्हणजे अनात्मा, देह. कसं ठरवायचं ते ठरवा. अधिक सांगणे नलगे शानी मंडळी, काय अडचण नाहीये. संत तुम्ही मायबाप. आता आत्म्याचा अनात्म्यावर आणि आत्म्याचा अनात्म्यावर, अन्यांचा अन्यावर संसर्गादास होतो. आणि त्यातल्या त्यात आत्मा अविनाशी नित्य शुद्ध बुद्ध आनंद घन असताना, देह स्वभावता नाश पावणारा सुखदुःखी असताना, तो देह मी म्हणणं. आत्मबुद्धी ही आत्मबुद्धी न राहता जीवबुद्धी कशाने झाली? देहाच्या संसर्गानं झाली. तो संसर्ग घालवण्यासाठी प्रवृत्ती निवृत्तीची आठवणीया. म्हणून त्यातली जे प्रवृत्तीतले जे ओझं आहे, निवृत्तीतले ते ओझं जर टाकलं तर काय होतं? ओझं गेल्यानंतर उतरलेले चांग. तर आमच्याकडून ते ओझं जावं म्हणून ते भाग आठवायचे. मग प्रवृत्ती आठवायची काय भाग आठवायचे? तर म्हणले भाग आठवायचे. भागच का आठवायचे? तर ह्या दोन्ही जे आहेत ह्या सापेक्ष आहेत. ह्यातलं काही जरी आठवलं तर एक शिल्लक राहतं. प्रवृत्ती आठवली तर निवृत्ती हजर असते. निवृत्ती आठवली तर 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 कवा हजर होती कळत नाही. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे सापेक्ष. मृत्यू झाला की जन्म. ना तो आजोबा आला का जन्माला,
सापेक्ष आहे. भरती झाली की ओटी, ओटी झाली की सापेक्ष आहे, सापेक्ष आहे. हा, तसं प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या आटवून जात नाहीये, त्यातलं कोणतरी एक शिल्लक राहतं. ह्या दोन्ही बाधित नाहीत, ह्यांचे भाग बाधित आहेत आणि जे बाधक भाग आहेत तेवढेच आठवायचे आहेत फक्त, म्हणून भाग आठवायचे आहेत, प्रवृत्ती निवृत्ती आठवायची नाही. म्हणून प्रवृत्ती निवृत्तीची आठवण या भागी किंवा प्रवृत्ती निवृत्ती हे ओझे नाही. ते काय ओझं आहे तर बाधित भागाचं ओझं आहे, तेवढं फक्त आठवायचं आहे. आणि मग काय घडेल तर आता जे घडाले उतरले चांग रसायन, या रसायनानं आपल्याला आरोग्यता प्राप्त होईल आणि निजात्म भावानं देव तोची भक्त, भक्त तोची देव, संततेची देव या स्वरूपाला पोचता येईल. देवाचं वचन आहे चाललेलं. 12वा अध्याय 121वी ओवी. कुठं आलो होतो आपण? प्रवृत्ती निवृत्ती का आठवायची. मग प्रवृत्तीतली जरा मोक्ष कशानं, प्रवृत्तीनं का निवृत्तीनं? बोला की महाराज, प्रवृत्तीनं का निवृत्तीनं? निवृत्तीनं. मग निवृत्तीतलं ओझं आठवाय सांगितलं की, मग प्रवृत्तीतलं जर ओझं आठवलं तर प्रवृत्ती शुद्ध झाल्यानंतर काय अडचण आहे का? प्रवृत्ती ही अडचणीची कधीपर्यंत? तिच्यातला बाधित भाग आहे तोपर्यंत. मग बाधित भाग काढल्यानंतर प्रवृत्तीची अडचण काय आहे का तुम्हाला? सूर्याला अंधाराची काय अडचण आहे का? निवृत्त पुरुषाला प्रवृत्ती का बाधित व्हावी? काय अडचण काय तिला? बाधित काय आहे? तिच्यातला भाग आहे. बरं, काढला आम्ही, तो काढला. मग प्रवृत्ती बाधित काय अबाधित काय आहे जरा सांगा बघूया. काय ऐकलं आतापर्यंत? प्रवृत्ती बाधित काय अबाधित सांगा, म्हणजे पुढचं सांगतो. बाधित पण शास्त्र म्हणतं, म्हणून मग खालून वर जावं लागेल बरं का. थोडंसं 20 मिनिटं झालेत, बघूया कसं सांगते. प्रवृत्ती अबाधित आहे आणि निवृत्ती त्रिकाला अबाधित आहे. प्रवृत्ती अबाधित आहे आणि निवृत्ती ही तिन्ही काळामध्ये अबाधित आहे. प्रवृत्ती अबाधित काय आहे तर जगत प्रलयाच्या वेळी सूक्ष्म रूपाने ती अधिबीजात असते, त्याशिवाय एकोहम बहुशाम ही प्रवृत्ती का निवृत्ती, म्हणून प्रवृत्ती अबाधित आहे. निवृत्ती त्रिकाला अबाधित आहे, काय अडचण नाही तिथे, काय प्रश्न. मग आता मला प्रश्न पडतो की जीवनमुक्त पुरुषानं प्रवृत्तीपर जगावं का निवृत्तीपर जगावं? आतापर्यंत आम्ही एवढंच ऐकलं, त्याने निवृत्तीपर जगलं पाहिजे तर त्याला मुक्त पुरुष म्हणता येईल. पण काय अडचण नाही आहे, निवृत्तीपर जीवनमुक्त पुरुष प्रवृत्तीपर पण जगू शकतो, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही आहे, काय अडचण नाही आहे. जीवनमुक्त पुरुषाला राग द्वेष सुद्धा पिपासा असते का? असावी काय? असते का? असलं तर त्याला जीवनमुक्त म्हणायचं का? काय अडचण आहे? सुधा पिपासा आणि राग लोभावरती जीवनमुक्ती ठरत नाही, कारण अज्ञान आवरणाचे जे दोन भाग आहेत त्यातला विक्षेप जो आहे तो प्रारब्धाच्या अंगाने, प्रारब्ध आहे तोपर्यंत देह असतो तोपर्यंत प्रारब्ध असतं. म्हणून देहाच्या अंगण आणि प्रारब्धाच्या संबंधानं त्याच्याकडे राग लोभ सुधा पिपासा त्याला असते आणि त्यामुळं जीवनमुक्त पुरुषाला राग लोभ सुधा पिपासावरती जीवनमुक्ती ठरत नाही. त्यामुळे काही असतेच असं नाही आणि नसतेच असं नाही. ज्याचा देहात्म भाव गेलेला आहे आणि ज्याला विधी किंकरता राहिलेला नाही, धर्माधर्म राहिलेला नाही, पण जर त्याच्याकडे सुधा पिपासा राग लोभ असेल तर तो जीवनमुक्त आहे. आता प्रवृत्ती सांगा बघी, आता काय अडचणीत आली? जीवनमुक्ताची दोन अंग आहेत, एक प्रवृत्तीपर मार्ग आणि निवृत्तीपर मार्ग. काय अडचण नाही, कसंही जगावं. आता आपण प्रवृत्तीपर जगतोय, मग मुक्त आहे का? काय अडचण आहे? जीवनमुक्त पुरुषाने प्रवृत्तीपर जगावं का? हो जगावं, शास्त्राचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे. पाहिजे असेल तर अमृतानुभव 10वा अध्याय 25वी ओवी काढा आणि पहा, काय अडचण नाहीये. 285 पानावरचा तिसरा परिचय. जीवनमुक्ताला दोन अंग आहेत, एक प्रवृत्तीपर अंग आणि निवृत्तीपर अंग. आणि उदाहरणासहित आहे, काय अडचण नाही, शास्त्र सांगतं. मला सांगा, 700 बायका, रोज जरी तरी सोन्याचे दागिने घालणारा माणूस, कोण चुकला असेल तर फाशी देणारा, चांगलं केलं तर बक्षीस देणारा, विलंब उद्या करणारा, राजा जनक, संन्यासी का गृहस्थी? बोला 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 बोला, पटकन बोला एका शब्दात. राजा जनक, गृहस्थी का संन्यासी? 700 बायका. अहो 56 भोग रोज खातोय त्यो. गृहस्थी का संन्यासी? काहीच नाही अडचण. काय अडचण काय आहे? शास्त्राचं म्हणणं आहे, जो संसारी पुरुष आहे त्यानं आपल्या ज्या वर्णाश्रमामध्ये माझा जन्म झालेला आहे त्या वर्णाश्रमा स्वधर्मानुसार, कर्तव्यानुसार जर स्वकर्म निष्काम अंगानं केलं आणि ते सगळं कर्म जर ईश्वरार्पण केलं तर त्याला बाधा कशाची आहे? आणि मला सांगा, तुम्हाला वाटायला दिले का घ्यायला दिले? माऊलीने हा प्रश्न विचारला होता निवृत्तीदादांना, तुम्ही मला जे द्यायला आलाय ते वाटायचं का ठेवायचं? तर आमची परंपरा एकाची आहे, घ्या तुमचं तुम्हाला परत म्हणले. मोठा वाद आहे, तिथला चर्चा करण्याची गोष्ट आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन घरला न्यायला सांगितले वाटतं का वाटा सांगितली? जीवनमुक्त पुरुषाचं कर्तव्य आहे, त्याचं स्वकर्म आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, त्या कळवळ्यापुटी त्यानं प्रवृत्तीवर जगायचं आहे. जे जे आपणाशी ठावे ते सगळं दासबोधाचं शिकवण आहे. लोक शिक्षणासाठी अर्जुना मला काय गरज होती का? मी प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडचा आहे, मग मला तुझी घोडी धुवायची नाही, गोळा करायची काय गरज होती का? पण जोपर्यंत ध्येय आहे तोपर्यंत कर्तव्य आहे त्या जीवनमुक्त पुरुषाचं, त्यानं प्रवृत्तीपर्यंत जगलं पाहिजे, कारण लोकांना जगवायचं आहे. नाही मग संत जन्माला आले नसते, नाही तर सगळे संत प्रपंची झाले असते. लोकांच्या जगण्यासाठी कळवळ्यापोटी जनक राजा शेवटपर्यंत प्रवृत्ती मार्गाने जगत राहिले, निवृत्त होते. काय अडचण काय? 700 बायका आणि जाजूभोग आणि 56. तरी पण एकाने विचारलं, तुला विधी म्हणायचं कसं? म्हटले चल संध्याकाळी जेवाय, उद्या सकाळी जेवायला या. आता तो साधूच होता बरं का, निवृत्त होता. संन्यासी कोण? निवृत्त ना, लागलीच लोकांच्यावर बघायला आला.
प्रवृत्ती जागी झाली का? मला राजांवर जेवाय बोलले, तुम्हाला बोलवाय नाही. ते कवा येईल सांगता येत नाही. गेली सकाळी जेवायला, बसा म्हणले. 56 भोग असलाच हॉल होता. किती म्हणले सांगायचं राहिलं. 56 भोग ह्याच्या पुढ्यात, 56 भोग अतिथी देवाच्या पुढ्यात. म्हणले सांगायचं राहिलं. किती हजार वर्षापूर्वी माझा राजवाडा बांधलाय कोणास ठाऊक. हे जे सगळं दिसते ना लांबडं, हे खालनं वर चिकटवले, त्यातलं बांधलेलं नाही, भित्तीवर नाही ठेवलेलं. लांबडा दगड आहे तो काय भित्तीवर ठेवलेला, दोन्ही स्लॅब टाकलेला नाही आहे. ह्यो दगड खालनं वर म्हणे कुणी माझ्या पंजोबा काय त्या खापर पंजोबाने त्यावेळी चिकटवलाय. किती हजार वर्ष झाली कुणास, कवा पडते कुणास ठाऊक. कोण म्हणते? राजा जनक. बरं जेव्हा असू दे, जेव्हा खायला चालू केलं, अमृत 56 भोग खायला चालू केलं. आता तिथं आपण बसलो होतो, सांगा आता आपलं काय झालं असेल. तिने एक अर्ध्या तासात खाली डेकर दिला. म्हणले महाराज तुम्ही जेवला नाही? मला म्हणले उठायला येईना, मला एवढं उचलं. प्रवृत्तीपर जगले का निवृत्तीपर? ग्रहस्थ आश्रमी पुरुषाला प्रवृत्ती तरी काय करते? जेव्हा तुम्ही तुमच्या वर्णाश्रम स्वधर्मानुसार स्वकर्म जर ईश्वरार्पण निष्काम बुद्धीनं करत असाल तर तुम्हाला प्रवृत्तीची बाधा कुठं सांगितलेली आहे? कुठेही सांगितलेली नाही. म्हणून जीवनमुक्त पुरुष हा प्रवृत्ती मार्गाने जगतो. आता निवृत्ती मार्गाने कोण जगलो? शुकांना देह होता का नव्हता? जन्म घेतला का नव्हता? सनकानंदानं देह होता का नव्हता? जगत होतं का नव्हतं? माया होती का नव्हती? त्यांनी काय केलं? आपल्याला प्राप्त झालेला देहाभिमान टाकला आणि निधीदासाच्या अंगानं हरिदिशे जनिवनी आत्मतत्व या निधीदासानं काय केलं? जीव ब्रह्माच्या अंगानं फक्त त्या सच्चिदानंद घनामध्ये राहिले शेवटपर्यंत जगत. पण जेव्हा गरज पडली, एक प्रवृत्तीवाला इशारायला आला, त्यावेळी प्रगट झाले, त्याचं काम केलं. पक्षी अंगणी उतरती ते का वस्ती कराती, त्यांनी काम केलं. ज्यावेळी परीक्षिताला मुक्त कुणी 7 दिवसाच्या आत करायचं हा प्रश्न उभा राहिला, भले भले होते जगातले त्यावेळेचे सगळेच, पण हिंमत कुणाची झाली नाही. त्यापूर्वी 72 वर्षे निज समाधी शुकाने घेतली होती. निवृत्तच होते ना, पूर्ण निवृत्त होते. अकस्मात प्रगट झाले. विष्णू भागवत वाचून पहा, व्यास भागवतात पहिल्याच अध्यायामध्ये. प्रगट झाले, मुक्त केले, तिथंच राहिले का? त्याच्याकडे निघून गेले. जीवनमुक्त पुरुष प्रवृत्ती मार्गाने जगू शकतो आणि निवृत्ती मार्गाने जगू शकतो, काय अडचण नाही आहे. मग प्रवृत्तीतलं ओझं पडलं तर प्रवृत्ती चालेल का? प्रवृत्ती बाधित का अबाधित? तर प्रवृत्ती अबाधित आहे, काय अडचण नाहीये. एक बाजारात खेळ चालू होता. काल आदल्या दिवशी मोठा साप पकडला होता त्या गावातला. गारुडी खेळ करत होता. दुसऱ्या दिवशी बाजार होता म्हणून बाजारच्या दिवशी त्यांनी खेळ चालू केला. हे बघा साप मला चावतोय म्हणला आणि त्यानं 10 वेळा तो अशील नाग गावातला पकडलेला. ते पोरग लालं भ्याला, पप्पा पप्पा आता ते मरणार. कोण मरणार? जादूगार मरणार. पप्पा म्हणले बाळ नाही मरणार. का मरणार? तर संपूर्ण सर्प बाधित नाही आहे, त्याचे फक्त 2 दात बाधित आहेत आणि ते त्यानं काल काढलेले आहेत आणि ते त्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे 100 वेळा जर तो साप चावला तर आता ते मरणार नाही. तशी प्रवृत्ती बाधित नाही. प्रवृत्तीतला बाधित भाग भक्त बाधित आहे. संपूर्ण विंचू बाधित नाही. नांगा मोडला की विंचू काय करत नाही. प्रवृत्तीतला बाधिक भाग टाकला की प्रवृत्ती काय करत नाही. मग प्रवृत्ती निवृत्ती का आठवायची? तर संसर्गाध्यास घालवायचा. सापेक्षपणा आहे, एक कोणतरी शिल्लक राहतं म्हणून आठवायची. मग आठवताना आटणारे भाग कोणते आणि नाटणारे भाग कोणते? एवढे काय अडचण आहे? जे अबाधित आहे ते शिल्लक राहील, जे बाधित आहे ते मरून जाईल. 15 तोळ्याचं घंटन होतं, सोनाराकडे नेलं. 15 तोळ्याचे पैसे देतोय सोनार का? ते सोनं किती आहे घंटन? मग 15 तोळ्याचे पैसे का देत नाही? 1,34,000 गुणिले काय त्याच्यात बाधित भाग आहे. डाक आहे, डाक आधीच ग्राम कमी. आता आटते अलंकार, नाटते कनक, बरोबर आहे का? आटते अलंकार, नाटते कनक. सोनं आटतं का त्यातलं? तसं प्रवृत्ती निवृत्तीतलं या भक्ती रसायनानं काय करता येतं? बाधक असणारे भाग तेवढे काढता येतात. प्रश्न असा आहे, हे बाधित भाग काढायला हरकत नाहीये. पण त्यांना विचारलं, जी अष्टांग सांगितलेले ती सगळे अदृश्यच आहेत. मन अदृश्य, बुद्धी अदृश्य, चित्तादृश्य, अहंकारादृश्य, प्राण अदृश्य, परत वासना अदृश्य, स्थूल देह अदृश्य, कारण देह अदृश्य, अंतरिंद्रिय अदृश्य, देह अदृश्य. आता यासनी उपचार करायला ते दृश्य असते तर आम्ही धरून काहीतरी केलं असतं ना, आठवलं असतं. इथं सगळं जे आठवायचं ते सगळं अदृश्यच आहे. मग आठवायचं कसं? हा प्रश्न अर्जुनानं सुद्धा विचारला देवाला. देवानं सांगितलं, बाबा रे काय कर, ही सर्व प्रमाण गोचर आहेत म्हणून दृश्य आहे. प्रमाण गोचर आहेत म्हणून दृश्य आहेत. इंद्रिय सापेक्ष मन आहे आणि तिथं मन हे दृक म्हणजे पाहणार आहे म्हणून इंद्रिय दिसतात. इंद्रिय दिसण्याचं कारण सांगितलं. मन सापेक्ष बुद्धी ही पाहणारी आहे, दृक आहे म्हणून मन दिसतं. बुद्धी सापेक्ष साक्षी आहे म्हणून जगत दिसतं. पाहणारा साक्षी आहे म्हणून बुद्धी दिसते. वस्तू असू दे, दृश्य असू दे, नाही तर नसू दे, वस्तू सिद्ध झाली की विषय मिटला. बाबा रे एरवी सर्वांच्या मी स्फुरे हरनिशी ती वस्तू ती सिद्ध आहे बरं का.
आणि सिद्ध वस्तू प्रमाण गोचर आहे आणि प्रमाण गोचर वस्तूचा निग्रह करता येतो. अर्जुना याचा निग्रह कर. आणि हे जर भगवंताचं वचन आहे व्याघ्रा दोष निर्माण झाला असता हे करता येतं. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे ने घे मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. आता एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो बरं का. लय वेळ घेतला माफी असावी कारण मागं पुढे काही वेळ सांगता येत नाही आहे. एक चिंतनाचा विषय असा होतोय का पहा 4 ग्रंथ आहेत. मी चिंतन असं केलं थोडंसं मी म्हणजे बुद्धीनं त्यानं कारण कोण बोले ते हरिविनं. निवृत्ती कुठे आहे चाले शरीर कोणाचे असते प्रवृत्तीचं काय अडचण आहे. देखवी दाखवी एक नारायण त्यानं चिंतन करायला सांगितलं की 4 ग्रंथ आहेत. एक प्रक्रिया ग्रंथ एक नेम ग्रंथ एक आदी ग्रंथ आणि एक अमृत ग्रंथ. माझं चिंतन म्हणून चिंतनाच्या अंगात सांगितलं ज्ञानाच्या अंगात नव्हे. पहा प्रक्रिया ग्रंथ विचारसागर नेम ग्रंथ हरिदासाचा हरिपाठ बरोबर आहे का. आदी ग्रंथ भगवद्गीता आणि अमृत ग्रंथ अमृतानुभव. विचारसागर मध्ये मोक्ष कशाने सांगितला ज्ञानानं सांगितला. हरिपाठात मोक्ष कशाने सांगितला कर्मानं का ज्ञानानं. बोला की जरा. मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष सगळ्या संतांची आमचा काय संबंध नाहीये का. गीतेनं मोक्ष कशाने सांगितला. गीतेचे 2 पाय आहेत. एक वर्णाश्रमानुसार स्वधर्म आणि स्वकर्म आणि स्वधर्म आणि स्वकर्मासाठीच फक्त गीता सांगितलेली आहे. आणि ते कर्म जर तुम्ही निष्काम बुद्धीने ईश्वर अर्पण केलं तर कर्माने विधी ते पाळीत निषेधाती काळेत कर्म देऊन येईल. माझ्याकडे यायला तुला काय वेळ आहे काय अडचण आहे. कर्मानं मोक्ष सांगितला. आणि अमृतानुभव मोक्ष कशाने सांगितला. अहम ब्रह्मास्मीची जाणे गेल्याशिवाय मोक्ष नाही आहे. 4 ग्रंथ आहेत. 4चे मोक्ष सांगण्याची कारण 4 आहेत. 4 पायऱ्या आहेत. जर असं चिंतन करता येईल का या 4 ग्रंथातली प्रवृत्तीतलं ओझं कोणतं निवृत्तीतलं ओझं कोणतं आणि या 4 ग्रंथातलं रसायन भक्ती रसायन कोणतं सांगितल्या कोणत्या आधारे त्या ग्रंथातली प्रवृत्ती आणि निवृत्ती टाकता येईल का अशी मी शंका एका महापुरुषाला महानुभव पुरुषाला विचारली. हे माझं नाही आहे. हे वाचोउच्छिष्ट आहे. हे ज्ञानोच्छिष्ट आहे. संतोच्छिष्ट आहे. बऱ्याचशा भागातल्या लोकांना फोन करून 3.5 महिने पाठ करून आलोय. तुम्हाला वाटेल लई काय शान बिन दिसते पोपटपंची आहे फक्त ही सगळी. फक्त आता शेवटचं वाचून दाखवतं कारण बोलावलं होतं आणि 10 मिनिटं जातील. 7:30 ते 7:30 टायमिंग संपलेले आहे. 4 ग्रंथानुसार प्रवृत्तीतलं ओझं कोणतं निवृत्तीतलं ओझं कोणतं आणि रसायनाचा अंग कोणतं प्रमाणता 4 ग्रंथाची काय सांगितली. विचारसागरमध्ये प्रमाणता सांगत असताना कुठे गेलं गोंधळ ते वाटतंय अवघड आहे अवघड झालं. जीवत्व प्रवृत्तीतलं ओझं सांगितलं. निवृत्तीतलं ओझं कोणतं सांगितलं ज्ञानाचा अहंकार अज्ञान स्वरूपाचं अज्ञान हे प्रवृत्तीतलं निवृत्तीतलं ओझं सांगितलं विचारसागरतर्फे बरं का. आता अज्ञान का सांगितलं ओझं तर अज्ञान सिद्ध होत नाही आणि ते धरून बसलोय आपण. मग प्रवृत्तीतलं रसायन काय विचारसागरतर्फे तर साधन चतुष्टय उत्तम अधिकारी होऊन निष्काम कर्म आणि ईश्वरार्पण केलं तर उतरले चांगलं रसायन. हरिपाठामध्ये प्रवृत्ती काय सांगितली नामस्मरण करणं ही प्रवृत्ती सांगितली ओझं. निवृत्ती काय सांगितली परीक्षाच घेतली माझी आज देवान काय अडचण नाही. हरिपाठानुसार निवृत्तीतलं ओझं काय तर नाम हे ओझं आहे आणि 4 मुक्ती हे ओझं आहे. हरिपाठानुसार निवृत्तीतलं ओझं. रसायन काय सांगितलं भक्ती रसायन हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी किंवा ज्ञानदेवा पाठ हरी वैकुंठ भरला गणदाट हरी दिशे. 3 ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगितलं प्रवृत्तीतलं ओझं तर कर्ता मी आहे अभिमान असणं आणि तिथं सांगत असताना ओझं सांगितलेलं आहे ते बघूया काहीतरी आता. आणि 3ऱ्यातलं एक थोडस असं आहे अमृतानुभव मध्ये ओझं सांगत असताना अहंकार होणं हे ओझं आहे. निवृत्तीतलं ओझं सांगताना अहम ब्रह्मास्मीची जाणीव असणं तिथलं ओझं सांगितलेलं आहे. आणि अमृतानुभवाची 5व्या अध्यायातली 18वी ओवी आणि 10व्या अध्यायातली 25वी ओवी जर पाहिली मगाशी सांगितल्या पद्धतीनं जर हे भेद जे आहेत मुमुक्षु मुक्त बद्ध ज्ञानी हे मांडलेले भेद आहेत. हे भेद स्वरूप भेद ज्या दिवशी जातील त्या दिवशी तो मुक्त होतो. 4 अंगानं 4 आहेत ते चिंतनाचा चांगला वेगळा विषय होईल. चिंतन करण्याचा प्रयत्न केला. संत तुम्ही मायबाप कृपावंत बोलवून घेतलं. झालेली सेवा तुम्हा सगळ्या संतांच्या चरणी अर्पण करून शिवेला पुनरावृत्ती बोला.